सर्वांना नमस्कार। आज इथे जागतिक लोकसंख्या दिवसच्या निमित्ताने एक पत्रकार परिषद जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेली आहे। ह्याचे उद्देश हे होते की प्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत वाढत्या लोकसंख्याचे काही दोष असते आणि ते लोकसंख्यावर कंट्रोल करण्यासाठी शासनामार्फत जे काही आपण शस्त्रक्रिया करून घेते आणि जे परमनंट सोल्युशन्स आणि जे टेम्पररी सोल्युशन्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेले होते। आणि जळगाव मध्ये आता आपण बघितलेले आहे की आपली जे फर्टिलिटी रेट आहे ते 1.72 आहे, जे समाधानकारक आहे। तरीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त दंपत्यांना हे चॉईस द्यायचं आहे। आता आपण टार्गेट मोडमध्ये ना काम करताना जे आपले जोडपे आहे त्यांना आपण चॉईस देतो की हे आपले पॉप्युलेशन कंट्रोलचे मेकॅनिझम्स आहेत, त्यापैकी हे परमनंट आहे, हे टेम्पररी आहे, परंतु सगळे एक सेफ एन्व्हायरमेंटमधून आपले सगळे PHCs मार्फत आणि इथे RH SDH सिव्हिल हॉस्पिटल मार्फत शासन हे सुविधा सगळ्या दंपत्यांना देते। याच्यामध्ये जोडपी कोणतं पसंत करतात, शस्त्रक्रिया की इंजेक्शन की बाकी इतर काही याच्यामध्ये असं काही समोर आलं आहे का? बरं, आपल्याकडे जे आकडे आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की सगळ्यात जास्त आपल्याकडे जे यूज होते ते निरोध वाटप पीसेसचे असते। आपले ऑलमोस्ट 5,47,000 मागच्या एक वर्षी ह्याचीच वापर झालेली आहे। आपले शस्त्रक्रिया स्त्रियांमध्ये समाधानकारक झालेले आहे, 8,504 झालेले आहे। पुरुषांमधलं शस्त्रक्रिया फक्त 21च झालेले आहे। त्याची प्रमाण आता अगोदर अजून कमी होते, हळूहळू हे वाढत आहे, पण सगळ्यात जास्त तात्पुरता स्वरूपातले निरोध वाटपमध्ये होते। ते अंतराचं आपलं इंजेक्शन आहे त्याचं फक्त 1200 ते वाढवण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न करण्यात येणार आहेत नवीन जनजागृती त्याच्याबद्दल ती काय होतं? कारण ते ना प्रायव्हेटमध्ये 10 ते 12 वर्ष झाले इंजेक्शन आलेले आहेत, परंतु आत्ता आपली कुठे सुरुवात होते यावर काय सांगणार मॅडम? हे इंजेक्शन कारण एक इंटरव्हेन्शन असते, हे आतमध्ये म्हणजे आपले इंट्राव्हिनस असल्यामुळे आणि हे नवीन पद्धती असल्यामुळे आपली हे जे कन्झम्पशन आहे ते अराउंड 1,200च आहे। आता आपल्याला पण ह्याची जास्तीत जास्त जनजागृती करायचं आहे। ह्याची एक बाब म्हणजे आजची पत्रकार परिषदच आहे आणि असंच आपण सगळे PHC मार्फत PHCमध्ये ह्याची आपण पोस्टर्स वगैरे लावून काय काय पद्धतीचे नवीन स्पेशली हे जे इंजेक्शन्स आहेत त्याची अजून प्रसिद्धी करणार आहे।